तर हॅलो चॅनल टू माय वेलकम गाईज. आज आलं इकडं मोखाड्या साईडला माणसा काही भेटत नाही. फिरता इकडं डोंगर बघा डोंगर. चला कंटिन्यू करू आपण पुढे. ब्लॉग थोडा लेट झाला, घरपासून नाही सुरू केला, डाय इकडे येऊन सुरू केला. कोणाला जीव बीव द्यायचं असेल तर इकडे येऊ शकता तुम्ही. बघ डोंगर इच्छा उडी टाकली तर भेटणार पण नाही तिकडे खालते. हारका पण नाही भेटणार. येऊ शकता इकडे जीव द्यायला तुम्ही. आपला मित्र भेटले इथं, बकऱ्या घेऊन आले चरायला डोंगरात. बकऱ्याचं पण इकडे बोलतं बिबट्या सगळ्या येतात इथं आहे. मित्रांनी आपला फोटोशूट केला. मित्र बकऱ्या घेऊन आले चरायला. नॅचरल वातावरण. फीस तुरी आहे तिकडे. बिंदास या, पिवशा पोतल्या बितल्या भरून न्या ना. गाववाल्यांचा मार खा फिट. तर कसा माहिती आहे का, इकडं आम्ही पण जागा घेतली असती. जागेला पैसे लागतात तेच नाही जमू. नाही तर इकडे विचार चाललेला माझा 3-4 एकर जागा घ्यावा, मस्त फार्म हाऊस बांधावा, इकडंच राहावा. काय करणार, घरान ठेवले तेच मेहरबानी. आता काय, आता चालल्या नाश्ता बिष्टा करून येतात. जरा भूक लागली. दुपारी पण जेवलो नाही. इकडं आल्यावर असंच असतं सगळं. त्याच्या पंखात तर मित्रांनो 7 का 8 वाड्या फिरल्या मी यांच्या गावा. या डोंगरावर त्या डोंगरावर एक माणूस भेटणे, एक काका भेटलेला. त्याचा तर पंखा ढगान होता, डायरेक्ट काही बोलूनच फायदा नाही. आता या दुसऱ्या गावानं आल्या, इथे भेटली तर नशीब. आजूबाजूला पेंडा फुगा ओरिजिनल दारू. अजून आम्हाला काही माणसं भेटली नाही. आता आम्ही वस्तीला या गावात आहोत. या गावानं वस्तीला आता डायरेक्ट सकाळची आता बघू माणसं भेटली. अजून आमचा जेवायचा काही बंदोबस्त झालेला नाही इकडं. आता दुकानावलं बघू काही भेटतं का, तो दुकानावलाच खाऊ. तो नाही भेटला मग इकडं पेंडा फुका दारू हेच. ती पिऊन डायरेक्ट फिलिंग ढगात तीच प्यायला लागत डायरेक्ट ढगान. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आज नाईटला इथंच होतो आम्ही ना. तुम्हाला इथचा व्ह्यू दाखवत आता. फॉग बघ, फॉग कसा आहे. नॅचरल काय दिसतं खतरनाक. आता आज पण मी इथंच वस्तीला होतो मोखाड्यात. मोखाडा आणि या साईडला येऊ दिसतं गुजरात. जवळ आहे इच्छा गुजरात आहे ना. 2 तासांनी आम्ही ठाक या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मंडून ठेवले आम्ही ठाक. तर इकडं नाचणी, बाजरी आणि भाताचा पीक जास्त होतं. मी तुम्हाला नाचणी दाखवता. ही नाचणी आहे, ही बाजरी. आता या लाई पाहिजे ना यांच्यासारखी, ज्याला काही टेन्शन नाही ना काही नाही. नुसता मोका डिंडाचा. इकडे काही नाही कोणत्या घरी टी व्ही नाही, AC नाही, नॅचरल हवा मस्तपैकी ना डोंगर. या दोघ्या पोरांच्या बासनी वाटतं लायसन कारले. LIC चा जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. जब बना परल्या हो दोघा पण.
कालपासून थांबल्या, आज माणसं भेटले ना आम्हाला. आता आम्ही थोड्याच वेळाने घरी निघू. ही बघ, अरे आता 10 वाजले तरी अजून येवी निघत नाही. एक येतं वापस घरात जाते, एक येतं घरात जाते. काय चालले यांचं येणार माहिती. आला चला पटापट आम्हाला तरी घरी निघून तिथे अर्धी नाही. तिथे एक माणूस नव्हता भेटत कालपासून. आज अख्खा गाव निघले. हा गाव निघले आता. अख्खा गाव निघले आज बरोबर. आता फायनली आता माणसं घेऊन आम्ही निघलेलो आहोत. 17 माणसं भेटल्यान. आता आम्ही मोखाड्याच्या डायरेक्ट स्टॉपवर चला गेला माणसा आता यावर घेऊन निघतो मी पण. आता सध्या आम्ही फिरतो मोखाड्याच्या मार्केटमध्ये. त्यांना काय तंबाखू बिंबाखू लागत त्या घेऊ. आता आम्ही आल्या कसारा स्टेशनला. आधीच टाईम झाले ना, ट्रेन पण थांबले वाटतं. पंक्चर झाले ट्रेन मध्ये. ट्रेन थांबले पंक्चर झाले तर पंक्चर गाडीत लावले तर भेटू तुम्हाला डायरेक्ट घरीच आता.